दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवरती भाष्य केलंय, एक नजर टाकूया। महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला खूप अपमानास्पद वागणूक मिळाली असं मुख्यमंत्री म्हणतायत। आदित्य ठाकरेंचा माझ्या खात्यामध्ये खूप हस्तक्षेप होता असाही त्यांचा आरोप आहे। राज्यसभा उमेदवार निवडीमध्ये मला बाजूला ठेवून तर त्यांनी कहर केला अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे। मी सुरतला जाताना एका चहाच्या टपरीवरून उद्धव ठाकरेंना फोन केला असा दावा त्यांनी केलाय। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मला मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली असं एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे। पण वेळ निघून गेली आहे असं मी सांगितलं आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीतल्या भाजप नेत्यांना फोन करून आपण पुन्हा एकत्र येऊ, शिंदेंसोबत का जाताय असं विचारल्याचा दावा केला, पण तोपर्यंत पुलाखालून पाणी निघून गेलं होतं असं मुख्यमंत्री म्हणतात। भाजपच्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची तयारी महाविकास आघाडी सरकारनं केली होती। फडणवीस, शेलार, महाजन यांना अटक करण्याचं षडयंत्र रचलं होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।